श्री गणेशाय श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरमोभिनेदुः तं सर्वभूतहृदयं वंशी विभूषितकरा नभनीरदाभा पीताम्बराधरनवीफलाधरोष्टा पूर्णेन्दु सुन्दरमुखा दरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। लोकाभिरामो रणरङ्गधीरम् राजीवनेत्रम् रघुवंशनाथम् कारुण्यरूपम् करुणाकरन्तम् श्रीरामचन्द्रम् शरणं प्रपद्ये। राधा मेरी स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म दीजियो वृंदावन में वास। राधा मेरी मात है पिता मेरे घनश्याम। इन दोनों के चरणों में मेरा
कोटि प्रणाम। गोपाल कृष्ण भगवान की भागवत महापुराण की जय। आचार्य देव भगवान की जय। सगळ्यांनी भजन पाठीमागे म्हणा, थोडं जरा क्लिअर करा, बेस कमी करा, गोंगाट करा, बेस कमी करून ट्रबल वाढवा थोडासा. वस्तु अमौलिक दीन रे सतगुरु, वस्तु अमौलिक दीन रे सतगुरु, कृपा कर अपनायो पायो जी मैंने, कृपा कर अपनायो पायो जी मैंने, राम रतन धन पायो 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 पायो जी मैंने, राम रतन धन पायो। जन्म जन्म की पूंजी पाथे, जन्म की पूंजी पाए, जन्म जन्म की पूंजी पाए, जग में सभी को मायो पायो जी मैंने, राम रतन धन पायो पायो जी मैंने, राम रतन धन पायो पायो जी मैंने, राम रतन धन पायो पायो जी मैंने, राम रतन धन पाए पायो जी मैंने, राम रतन धन पायो जी मैंने, राम रतन धन पायो। खर्चन छूटे चोर न लूटे, खर्चन खूटे चोर न लूटे। मीराबाईचं गोड भजन आहे, सगळ्यांनी टाळी वाजवावी, पाठीमागे म्हणा भाऊ. मीराबाई म्हणतात की मी माझ्या सद्गुरूच्या कृपेने मला एवढं धन मिळालं सद्गुरू रूपी, की ते धन कुणी माझ्याकडून चोरून घेऊन जात नाही, कितीही खर्च केलं तरी ते संपत नाही. खर्चन खोटे चोर न लूटे, खर्चन खूटे चोर न लूटे। दिन दिन बढ़त सवायो पायो जी मैंने, दिन दिन बढ़त सवायो पायो जी मैंने, राम रतन धन पायो पायो जी मैंने, राम रतन धन पायो पायो जी मैंने, राम रतन धन पायो पायो जी
मैंने राम रतन धन पायो पायो जी मैंने राम रतन धन पायो। सत के नाम खेवटिया सतगुरु सत के सत के नाम खेवटिया सतगुरु सत के नाम खेवटिया सतगुरु भवसागर तर आयो पायो जी मैंने भवसागर तर आयो पायो जी मैंने राम रतन धन पायो जी मैंने राम रतन धन पायो पायो जी मैंने राम रतन धन पायो। हर्ष हर्ष जश गायो पायो जी मैंने हर्ष हर्ष जश गायो पायो जी मैंने राम रतन धन पायो 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 धन पायो। जय श्री संत काशी माई महाराज की जय।
गोवर्धनाची पूजा करून देवाने आपल्याला निसर्ग पूजनाचा संदेश त्या कालावधीमध्ये दिला। आज रोजी तुमचं आमचं जर वर्तन बघितलं तर तुम्ही आम्ही लोक आपल्या संस्कृतीपासून आणि आपल्या चांगल्या विचारापासून पूर्वजांच्या किती दूर चाललोय याचा प्रत्यय आपल्याला आता अनुभवायला मिळतोय। पूर्वीच्या कालावधीमध्ये शेतामध्ये जर फेरफटका मारायला गेलो तर बांधावरती मी माझ्या लहानपणी बघितलेत मोठी मोठी झाडं असायची, पण 4 पैशामुळे लोकांनी ती सगळं झाडं कापली। हे मोठे मोठे महानगराचे असणारे हे सगळे महामार्ग जे आपल्याला चालताना बघायला मिळतात, त्या रस्त्यामुळे देखील पाठीमागचे 33 वर्षाचे 40 वर्षापूर्वीची झाडं तुम्ही आम्ही लोकांनी कापली। त्याचा परिणाम आज 45 डिग्रीच्या वरी तापमान चाललंय। एप्रिल मध्येच अजून मे यायचंय, आज मे सुरू झाला। पूर्ण मे आणि जूनचे 15 तारखेपर्यंत बघा तुम्ही 1.5 महिना किती भयंकर ऊन आपल्याला बघायला मिळणार आहे। झाडं कापली त्याचा परिणाम, जी झाडं कार्बन डायऑक्साइड घेत होते आणि ऑक्सिजन बाहेर सोडत होते तीच झाडं तुम्ही आम्ही लोकांनी कापली। त्याचा परिणाम आज रोजी एवढं ऊन पडतंय की भीती वाटायला लागली येणारे 5-6 वर्ष कसे असतील इथून पुढचा काळ, की दरवर्षी नित्यनेमाने लोक झाडं कापतच चालले। पण द्वापार युगामध्ये कृष्ण भगवान परमात्म्याने गोवर्धनाची पूजा करून तुम्हा आम्हा लोकांना संदेश दिला की बाबा झाडं हे आपल्या मुलाबाळासारखे लेकरासारखे असतात, त्यांना मुलाबाळासारखं सांभाळलं पाहिजे, ते आपल्याला सुख दिल्याशिवाय राहणार नाही। तुकोबारायने देखील गोड विचार मांडलाय, वृक्ष वल्ली आम्हा सोय रे। आमच्या करता तुकोबाराय म्हणतात की झाडं आणि वेली आमच्या करता काय आहेत, सोयरे आहेत, आमचे पाहुणे आहेत। मग महिला मंडळ मला सांगा, तुमच्या घरी पाहुणे आल्यानंतर सोयरे आल्यानंतर तुम्ही काय करता? करवत घेऊन चाकू घेऊन कापता का त्यांना मधून? कसं आहे तुमच्याकडे? कसं आहे सोयरे आले आपल्याकडे, पाहुणे आले, एखादा पाहुणा आला तर काय करतो आपण? त्याचा पाहुणचार करतो। त्याच्या बसण्याची व्यवस्था, त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था, सगळी टापटीप व्यवस्था करण्याचा प्रयत्न करतो, शक्य होईल तेवढा आपण त्या पाहुण्याची। मग जशी सोयऱ्याची पाहुण्याची तुम्ही आम्ही लोक व्यवस्था करतो, तुकोबाराय म्हणतात की तुम्ही तसंच झाडाची व्यवस्था करा, जंगलाची व्यवस्था करा, वल्लीची व्यवस्था करा, तर तो निसर्ग तुम्हाला सुख देईल। पण उलट होत चाललंय, आपण त्या निसर्गाला जपत नाही, परिणामी टेम्परेचर वाढतंय। कुठेतरी याचा विचार आपण केला पाहिजे। द्वापारामध्ये कृष्ण भगवान परमात्म्याने तुम्हा आम्हा लोकांना गोवर्धनाची पूजा करून हा संदेश दिला। त्या गोवर्धनाची पूजा तुम्ही आम्ही लोकांनी काल कथेच्या शेवटी बघितली। आता ऐका, देवाने गोवर्धनाची पूजा केली, गोवर्धनाची पूजा केली कार्तिक शुद्ध एकादशीच्या दिवशी। भागवतामध्ये त्याचा विचार आला महाराज, कार्तिक शुद्ध एकादशीच्या दिवशी गोवर्धनाची पूजा केली आणि द्वादशीच्या दिवशी भलं मोठं अन्नकूट अन्न छत्र तिथे केलं। गोवर्धनाला नैवेद्य दिला, गोकुळातल्या लोकांनी बनवलेले सगळे पदार्थ द्वादशीच्या दिवशी कृष्ण भगवान परमात्म्याने त्या गोवर्धनाला ते खाऊ घातले। मोठ्या थाटामाटामध्ये देवाची पूजा संपन्न झाली गोवर्धनाची। पण इकडे इंद्राला राग आला, इंद्र मनामध्ये विचार करतो। नारद महर्षींनी इंद्राकडे जाऊन सांगितलं इंद्राला की इंद्र महाराज, दरवर्षी आणि अनेक वर्षापासून चालत असलेल्या इंद्रयागाची परंपरा, ते काल परवा जन्माला आलेलं गोकुळामधलं पोरग कृष्ण, त्या कृष्णाने तुमची पूजा बंद पाडली, तुमचा मान हिसकावून घेतला, त्या गोवर्धनाला दिला। हे मोठ्या खुर्चीवाले माणसं लय रागवत असतात, लवकर थोडा पण अपमान त्यांना सहन होत नाही। परिणामी नवल अहंकाराची गोटी, विशेष न लगे अज्ञानाचे पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी। ज्ञानोबाराय फार गोड विचार मांडतात ज्ञानेश्वरी मध्ये। सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी। इंद्र हा सज्ञान आहे,
अहंकार जागा झाला आपल्या पदाचा, आपल्या प्रतिष्ठेचा, आणि मनामध्ये विचार करतो, अरे मी देवाचा राजा इंद्र, आणि ते गवळ्याचं पोरग माझा याग बंद पाडतं, माझी पूजा बंद पाडतो. राग आला आणि बघतो म्हणे आता गोकुळामध्ये कोण शिल्लक राहत. त्याच वेळेला संवर्तक नावाच्या मेघांना आज्ञा दिली. इंद्राने सांगितलं, जा गोकुळावरती जाऊन असणारा प्रलय काळामध्ये जे मेघ पाऊस पाडतात त्या असणाऱ्या मेघांना आज्ञा दिली. इंद्राने, जा गोकुळावरती 7 दिवसापर्यंत पाऊस तुम्ही पाडा. इकडे गोवर्धनाच्या बाजूला असलेले सगळे गोप गोपाळ कृष्ण भगवान परमात्मा, पावसाचं वातावरण नव्हतं पण अचानक आकाशामध्ये ढगांचा कडकडाट, विजांचा कडकडाट आणि पावसाचं वातावरण तयार झालं. ऊन निघून गेलं, आताही गेलं निघून घरी आपलं. ऊन निघून गेलं, ढग आले, पाऊस पडण्याचं वातावरण तयार झालं आणि सगळे गोपाळ त्या ठिकाणी घाबरले. गोपाळ म्हणायला लागले, नंद बाबा बघा, तुम्हाला म्हणत होतो आम्ही इंद्राचा याग बंद पाडू नका, पण आता इंद्र कोपला, आता कोण आपल्याला वाचविल याच्यामधून? चुकी केली आपण, त्या कृष्णाच्या नादी लागलो, आता कोण वाचविल आपल्याला याच्यामधून? सगळे गेले नंद बाबाकडे. नंद बाबा म्हटले, आता बघ कृष्णा काय करायचंय. गोपाळ सगळे कृष्णाला म्हणायला लागले, कृष्णा चुकी केली आम्ही, तुझ्या नादी लागलो. कृष्ण म्हणतो, काळजी करू नका, पाऊस कितीही मोठा येऊ द्या, पण ज्या माणसाकडे छत्री असते त्याला भ्यायची गरज आहे का? त्याला भीतीची गरज नाही. देव म्हटले, अरे आपल्याकडे छत्री असताना तुम्ही घाबरताय का? पाऊस कितीही पडू दे, आपल्याकडे छत्री. गोपाळ म्हटले, देवा अजून छत्रीचा शोधच लागला नाही, छत्रीचा शोध कलियुगामध्ये लागणार आहे. देव म्हटले, काळजी करू नका, आपल्याकडे छत्री आहे, छाता आहे आपल्याकडे. कोणता? अरे म्हणे, आज माझा देव आहे ना देव, याच देव, आणि ज्या देवाची आपण पूजा केली गोवर्धनाची, तोच देव आपल्याला या पावसामधून वाचवेल. घनघोर पाऊस त्या ठिकाणी सुरू झाला. भगवान परमात्म्याने सांगितलं, ही छत्री उचला, आपल्याला त्या छत्रीच्या खाली जायचंय. सगळे गोपाळ कृष्णाच्या बरोबर गेले आणि गोवर्धन पर्वत उचलला सगळ्यांनी, कृष्णानेही उचलला. काही जाणकाराच्या मते कृष्णाने आपल्या डाव्या हातावरती गोवर्धन पर्वत उचलून ठेवला, भागवत म्हणत डाव्या हातावरती उचलला, आणि आमचे संत लोक म्हणतात की डाव्या हाताच्या फक्त करंगळीवरती त्यांनी 7 दिवसापर्यंत तो गोवर्धन पर्वत उचलून धरला. गणम संवर्तकम नाम मेघानाम शांतकारिणा इंद्र प्रचोदयत् क्रोधो वाक्यम चाहे शमान्यो. गणम संवर्तकम मेघम, संवर्तक नावाचे मेघ 7 दिवसापर्यंत मुसळधार पाऊस पडत होता. मुसळधार, मुसळधार म्हणजे एक एक धार कशा एवढी होती? मुसळा एवढी. मुसळ, मुसळ केवढं असतं? मोठं असतं ना मुसळ, असं एवढं, असं लांब असतं मुसळ. ते त्या मुसळा एवढी एक एक धार. आता थोडा पाऊस पडला तरी टीव्हीला येतं मुसळधार पाऊस, पण खरा मुसळधार पाऊस त्या संवर्तक नावाच्या मेघाने गोकुळावरती गोवर्धनावरती पाडला. 7 दिवसापर्यंत ते संवर्तक नावाचे मेघ त्या ठिकाणी वर्षाव करत होते. देवाने आपल्या डाव्या हातावरती तो पर्वत धारण केला. गोपाळांनी कुणी काट्या लावल्या, कुणी हात लावले, कुणी आपले खांदे लावले. 2-4 दिवस झाल्यानंतर त्या गोपाळांना वाटलं, हे एवढं नाटकी आहे कृष्ण, आम्ही सगळ्यांनी बेजार झालोत, आम्ही काट्या धरू धरू आमचे खांदे फुटले, रक्तबंबाळ झालेत आमचे खांदे, आमचे हात दुखायला लागलेत. पण हा कृष्ण नुसता करंगळी लावून बसला, किती नाटकी म्हणे, आम्हीच उचलून धरला एवढा मोठा पर्वत हा. त्या गोपाळांना वाटलं हा कृष्ण नाटक करतोय. काय काय गोपाळ काय करायचे, हा खांदा लावलेला असायचा, मग दुखला का परत काढायचे आणि हा खांदा लावायचे उजवा, आदली बदली करायचे. कुणी बसायचं थोडा वेळ, दुसरा उठायचा त्याच्या जागेवर. काही गोपाळ गेले, म्हटले कृष्णाला, कृष्णा अरे 4-5 दिवस झाले तर आम्ही बघतोय
आम्ही आमचे खांदे बदलले पण तू तुझी काय करंगळी बदलली नाही. त्यांना वाटलं नाटकच करतोय हा, तू जर हात बदल तुझा. कृष्णाच्या लक्षात आलं, यांना वाटतं आम्ही गोवर्धन पर्वत उचलून धरलाय आमच्या ताकदीवर, यांना कळालं पाहिजे माझी ताकद काय. देवाने आपली करंगळी फक्त थोडीशी वाकडी केली, थोडी वाकडी करंगळी केल्याबरोबर गडगड गडगड करायला लागला तो गोवर्धन पर्वत. त्यांच्या तटातट काट्यात तुटून पडल्या बाजूला, ओरडायला लागले, देवा 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 सरळ कर करंगळी, वाचव आम्हाला वाचव. परत देवाने करंगळी आपली सरळ केली. लक्षात आलं थोडासा आणखीन हात जर देवाने खाली घेतला असता तर खांदे राहिले नसते, उलट 2-4 खांदेकरी बोलवावे लागले असते खांद्यावाल्याने यायला. लक्षात आलं तुमचं आमचं तसंच आहे. तुम्हा आम्हाला देखील वाटतं की प्रपंचामधल्या सगळ्या गोष्टी तुम्ही आम्ही लोक आपल्याच ताकदीने होते, पण खऱ्या अर्थाने सगळ्या गोष्टी आपल्याही जीवनामध्ये जगामधल्या या देवाच्याच सत्तेने होतात. वेदांत शास्त्र सांगतं कुठलीही कार्य घडण्याकरता 9 कारण असावे लागतात. ईश्वरी इच्छा, ईश्वर प्रयत्न, प्रारब्ध, या सगळ्या गोष्टी नोहे तर इकडली काडी उचलून इकडे पडण्याकरता देखील देवाची सत्ता, देवाची इच्छा, ईश्वर प्रयत्न, ईश्वरी इच्छा त्या गोष्टी करता कारणीभूत असते. वृक्षाची या पाने हले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. जगामधल्या हरेक गोष्टी ईश्वराच्या सत्तेशिवाय होत नाहीत. पण सामान्य माणसाला अहंकार होतो की मी केलं, माझ्यामुळे घडलं, मी नसतो तर काय झालं असतं. काय होत नाही, देव बरोबर करत राहतो, देवाच्या सत्तेने चांगलं चाललंय सगळे. 7 दिवसापर्यंत पाऊस पडला. इंद्राला वाटला आता गोकुळामध्ये काहीच शिल्लक राहिलं नसेल. 7व्या दिवशी गोकुळामध्ये फेरफटका मारण्याकरता इंद्र आला. इंद्राने बघितलं तो गोकुळामध्ये काहीच झालं नव्हतं महाराज त्या पावसाने. जशाच तसं, उलट पूर्वीपेक्षा जास्त फ्रेश वाटत होतं ते गोकुळ. जणू काही 7 दिवसापर्यंत इंद्राने पाऊस पाडून गोकुळावरती साचलेली धूळ तीच दूर केली. पाऊस पाडून स्वच्छ केलं ते गोकुळ. एवढं चमचमीत चमकणार ते गोकुळ बघितलं, अहंकार गेला निघून इंद्राचा. लक्षात आला हा कोणी सामान्य नाही. मी इथे एक प्रश्न असा उपस्थित होतो की 7 दिवसापर्यंत मुसळधार पाऊस पडत होता गोकुळामध्ये, पण इंद्राने येऊन बघितलं तर कुठेच पाणी साचलेलं इंद्राला बघायला मिळालं नाही. मग हे पाणी गेलं कुठे? पाणी गेलं कुठे? त्याचं असं कारण सांगितलं जातं. पूर्वजन्मातला इतिहास, त्रेतायुगामधली एक कथा या संबंधाने या ठिकाणी येते. विद्वान लोकांनी या संगती मांडली या कथेची. 7 दिवसापर्यंत पडलेलं पावसाचं पाणी गेलं कुठे? पाऊस पडल्यानंतर पाणी साचतं गावामध्ये कुठे हे पाऊस पडला की, पण गोकुळामध्ये इंद्राला कुठेच पाणी बघायला भेटलं नाही. कुठं गेलं पाणी? त्याची कथा अशी आहे. त्रेतायुगामध्ये रामचंद्र प्रभू रावणाचा निपात करून अयोध्येमध्ये आले. आल्यानंतर रामराजे झाले. राम राजे झाले. सीतामया रामचंद्र प्रभूंचा वैवाहिक जीवन सुंदर चाललं. लवकुशांच्या जन्माच्या अगोदरचा थोडासा काल सुंदर असं त्यांचं वैवाहिक जीवन चालताना सीता माता रोज रामचंद्राला म्हणायची, प्रभू एवढं गोड आपला प्रपंच चाललाय, राजमहालामध्ये आपण राहतोय, पण मला असं वाटतं की आपल्याकडे कुणीतरी महाराज, कुणीतरी साधू, कुणीतरी संत भोजन करता यावेत. कुणीतरी आणा महाराज, एखादा द्या आमंत्रण, मी बनवते स्वयंपाक त्याला जेवण्याकरता. कारण घरामध्ये, संसारिक माणसाच्या घरामध्ये साधू संत लोक, त्यांनी 2 घास खावेत, ते आपल्या घराकरता चांगलं असतं अन्नदान. सीता माता म्हटली, प्रभू कुणीतरी बोलवा तुम्ही. पण सीतेच्या बोलण्याकडे रामाचं लक्ष नसायचं. राम काय कुणाला बोलवत नसायचे. रोज म्हणायची सीता, प्रभू तुम्ही कोणाला तरी बोलवा. एक दिवशी रामचंद्र प्रभू म्हटले, सीते तुला बोलवायचा महाराज बोलवतो म्हणे मी एक साधू जेवायला, पण एक आट आहे, तो बोलवला का ती म्हणेल तसं त्याच्या मनासारखं भोजन त्याला द्यावं लागेल.
सीता म्हटले ठीक आहे प्रभू, बोलवा तुम्ही, किती बोलवायचे ते बोलवा, पण बोलवा घरामध्ये जेवण्याकरता. रामचंद्र प्रभूंनी त्यांचे गुरु अर्थात एका संतांना सांगितलं, दुर्वास मुनीला. दुर्वास मुनीला जेवण्याकरता रामचंद्रांनी आमंत्रण दिलं, सांगितलं या मुनी आमच्याकडे जेवायला. ते एकच दुर्वास होतं, पण खाण्याकरता 60,000 खंडी त्याला एका वेळेला अन्न लागायचं. सीता मातेला सांगितलं, सीते बनव, तुला जेवढे पदार्थ बनवता येतील तेवढे पदार्थ बनव. महाराजांना बोलवले मी जेवण्याकरता. ठरल्या वेळाप्रमाणे शरयू नदीमध्ये स्नान केलं दुर्वासाने. अयोध्येच्या शेजारी असणारी शरयू. अयोध्येमध्ये आले जेवण्याकरता. रामाने सांगितलं सीते जा कर ताट. महाराज आले जेवण्याकरता. महाराज जेवायला आले, ताट कर म्हणलं की सीतेला आनंद झाला. किचन रूम मध्ये गेली. 5 पकवानाचं जेवण सीतेने बनवलं होतं. पण त्या बिचारीला माहित नाही बाबा याला किती लागतं खायला. हे होतं बारीकच दिसायला, पण खायला लय लागत होतं याला जोरदार. गेली सीता, सुंदर असं मोठं ताट तयार केलं, बाबाच्या समोर आणून ठेवलं. बाबाने मस्त पुंडलिक वरदा श्लोक म्हटला आणि ताव सुरू केला. ते सीतेने वाढलं होतं, त्या बाबाने एकाच घासात सगळं खाऊन टाकलं. सीता मध्ये गेली होती पाण्याचा तांब्या फिरवायला आणायला, येऊन बघते एकाच घासात फस्त केलं सगळं ताट बाबा. सीता मातेला तो बाबा म्हणला, सीते तू एक काम कर, तू असं जाशील एकटी मध्ये, कधी येणार कधी जाणार, कधी येणार कधी जाणार. तू एक काम कर, तू जेवढं बनवलंस तेवढं घेऊन येऊन माझ्या समोर ठेव. सीता माता गेली. 2-4 दाशा बरोबर होत्या. सगळं बनवलेले पदार्थ आणले. बाबाने ताटात घेतलं नाही, बादल्याच लावल्या तोंडाला. भाजीची बादली सगळं 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 खाऊन टाकलं. सगळं खाल्लं. सीता मातेला म्हटले आण, म्हटले एवढ्याने भागत नाही माझं. सगळा केलेला स्वयंपाक 2 मिनिटांमध्ये बाबाने संपवला. सीता मातेला आता खालपून वरपर्यंत असा घामच सुटला. महाराज घामागर्द झाली सीता. काय करावं, बाबा तर भुकेलेला आहे आणि केलेलं तर सगळं संपलं. काय करावं काय करावं. दुर्वास म्हटले सीते एक काम कर, तुझ्या असणाऱ्या राज्यामध्ये जेवढं पीठ आहे त्या पीठाच्या चपात्या करू नको, नुसते गोळे बनवून ते आण, मी खातो तसंच, पचतय मला ते. सगळे नुसते गोळे बनवून दिले सीतेने. बाबाने सगळं फस्त केलं. सीता घामागर्द झाली. किती खाऊ घालावं याला, पोट भरत नव्हतं याचं. तरी म्हणत होता बाबा आण आण. सगळं संपलं अन्न अयोध्येमधलं, पण याचं काय पोटच भरलं नाही. सीतेची ती धावपळ बघितली, दया आली रामाला. दया लय म्हणत होती महाराज बोलवा, महाराज बोलवा. एवढं खाणारा महाराज असतो ह्या बिचारीला कुठं माहिती आहे. वारकऱ्याला लय खायला लागतं नाही का. वारकरी आमचे मजबूत जेवते. तुमच्यासारखं थोडं अर्धी चपातीत हवं का बस का असं नाही, रट्टावून खाते आमच्याकडे बरं का बाबा. आळंदीमध्ये सदाबुवा एक वारकरी, सदाबुवा म्हणून मला माहित असेल. ते सदाबुवा वारकरी म्हणते की सुराने मरावं रणात, सुराने मरावं रणात आणि वारकऱ्याने मरावं अनाथ. लक्षात आलं ना. म्हणजे मरण जरी आलं तरी खायला मागे पुढे बघू नये, हाय गाय करू नको. हे रट्टावून जेवणारी वारकरी असतात आमचे. खायला भजन करावं लागतं, 4-4 तास गावं लागतं, खायला मजबूत लागतं. एवढं खाल्लं त्यांनी, सगळं अन्न संपलं. सीता मातेची ती धावपळ बघितली रामाने. दया आली रामचंद्र प्रभूंना. रामाकडे बघितलं, रामाला मनोमन प्रार्थना केली, सीतेने वाचवा प्रभू याच्यामधून. सीता मातेची धावपळ बघितली. रामचंद्राने दुर्वासाकडे नुसतं बघितलं, म्हटले प्रभू घ्या, म्हटले आता उरकून बस झालं, संपलं आमचं सगळं. त्यावेळेला दुर्वास सीतेला म्हटले, मग सीते माझं जेवायला झालं, म्हटलं आता भरपूर जेवलो, एक काम कर पाणी आण म्हणले प्यायला, आता मला पाणी. सीता विचार करते याला खायला एवढं लागते तर पाणी किती लागेल प्यायला याला. पाणी एवढं नव्हतं, आता ते मिनरल वॉटर आणि चांगलं शुद्ध पाणी एवढं नाही मिळणार म्हणे तुम्हाला पिणे एवढं. राम म्हटलं देवा एक काम करा, या जन्मामध्ये तुम्ही आमच्याकडे जेवण केलंय, पाणी पुढच्या जन्मात प्यायला या. पुढच्या जन्मात देवाचा अवतार त्रेता युगामध्ये रामचंद्र प्रभूंचा, आणि पुढच्या युगामध्ये म्हणजे द्वापार युगामध्ये तेच राम झाले कृष्ण. आणि त्या कालावधीमध्ये राहिलेलं पाणी देवाकडे उसणं तेच असणारे दुर्वास. इथे 7 दिवसापर्यंत इंद्र पाऊस पाडत होता. त्यावेळेला त्या गोवर्धनाच्या बाजूला ते येऊन थांबले होते आणि पडलेलं सगळं पावसाचं पाणी ते दुर्वास मुनी पीत होते. म्हणून
गोकुळामध्ये पाण्याचा कुठेही थेंब बघायला मिळाला नाही, अशी त्याची ती संगती सांगितली जाते. सात दिवसाचा पाऊस पडला. इंद्राने बघितलं पाणी तर कुठे दिसत नाही, गोकुळ जशाचा तसं. अहंकार दूर झाला, अहंकार. इंद्रदेवाला शरण आला आणि इंद्रदेवाला शरण येऊन त्या ठिकाणी ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून नमस्तुभ्यं भगवते पुरुषाय महात्मने वासुदेवाय कृष्णाय सात्वतां पतये नमः. कृष्ण भगवान परमात्म्याने 7 दिवसापर्यंत गोवर्धन उचलला. इंद्र शरण आला, शरणागती स्वीकारली आणि कृष्ण भगवान परमात्म्याची स्तुती इंद्र भगवान परमात्मा करतोय. अहंकार दूर झाला. गोवर्धनाच्या लीलेमधून इंद्राचा गर्व हरण केला भगवान परमात्म्याने. ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून येत असताना स्वर्गामधून कामधेनू नावाची गाय घेऊन आला इंद्र. श्लोकामध्ये स्तुती गातो इंद्र. कामधेनूच्या दुधाने त्या गोपाल कृष्णाचा अभिषेक इंद्र भगवान परमात्म्याने केला. कामधेनूच्या दुधाने देवाला अंघोळ घातली इंद्राने आणि मनोमन शरण येऊन त्या ठिकाणी आज इंद्राने भगवान परमात्म्याला एक नाव प्रदान केलं. ते नाव म्हणजे गोविंद. बोलो गोविंद भगवान की जय. भागवत महापुराण की जय. गोविंद हे नाव कृष्ण भगवान परमात्म्याला इंद्राने दिलं. काल आपण विचार बघितला, गर्गाचार्याने कृष्ण नाव ठेवलं आणि त्याच दिवशी सांगितलं होतं की याला अनेक नाव प्राप्त होतील वेगळ्या 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 प्रसंगामध्ये. तसं देवाचं हे गोविंद नाव कुणी दिलं देवाला? कुणी दिलं? शंकर महाराजांनी दिलं का? मग कुणी दिलं? इंद्राने दिलं. इंद्राने ही महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. गोविंद नाव हे कृष्ण भगवान परमात्म्याला इंद्राने प्रदान केलं. गोविंद तिथून पुढे देवाला म्हटलं जातं. आणि अशी ही गोवर्धनाची लीला कृष्ण भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी संपन्न केली. पुढे वरुणाची शरणागतीचा गोड विचार आपल्याला बघायचा. वरुणाची देखील शरणागती, त्याचाही विचार बघू. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. बोला टाळी वाजवा, पाठीमागे देवाचं गुणगान करा, म्हणा भजन म्हणा. नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. जय हो. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. वाह 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 वाह, जय हो. ताली ताली.
नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे हरे ताली 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 मगवा पाणी मग बोला जय हो बाबा हे नाथ नारायण वासुदेव 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हरे कृष्ण हरे हरे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव गोपाल कृष्ण भगवान भागवत महापुराण की जय इंद्राचा गर्भहरण केल्यानंतर वरुणाच्या शरणंगतीचा गोड विचार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. सुखदेवजी सांगतात राजा ऐक. एकदा नंद बाबा कार्तिक एकादशीचं पारण फेडण्याकरता यमुनेच्या काठी एकादशीच्याच दिवशी मुक्कामा करता गेले. नंद बाबा एकादश कृष्णाने आवाज दिला, ए गजगामिनी, ए सुंदर स्त्री, ए सुंदरी. सुंदरी म्हटल्या बरोबर तिने वळून बघितलं. ती होती वाकडी अंगात, दिसायला कुरूप होती. आणि तिला आश्चर्य वाटलं, मला सुंदरी कोण म्हटलं. दिसायला तर लय भांगार आहे, पण मला कुणीतरी सुंदरी म्हणायला लागले. तिने वळून बघितलं, हा कृष्ण. तिला काय म्हणतोय, ए गजगामिनी, ए सुंदरी. थांबली ती सुंदरी म्हटल्या बरोबर. सांगितलं काय, गंध लाव. नाही म्हणली ती, लावत नव्हती. देवाचा म्हणजे आमच्या महाराजांचा गंध आहे. कंस महाराजांना चालवले चंदन,
तुमच्या कपाळावरती लावणार नाही मी तुम्हाला. गोपाळ म्हटले देवा लय गरम होते, चंदन लावलं डोक्याला म्हणजे जरा थंड वाटेल डोकं. ती काय ऐका ना, देवाने आपला डावा पाय एक तिच्या पायावरती दिला, तिचा हात एक हातामध्ये धरला आणि एक झटका दिल्याबरोबर ती जी अंगामध्ये वाकडी होती ती झाली सरळ, सुंदर झाली. व्यंग तिचं निघून गेलं. आनंद झाला त्या कुब्जेला. कुब्जेला आनंद झाला. कुब्जा म्हणले कृष्णा काळजीच करू नको, तू माझं व्यंग घालवलंस, मला सुंदर बनवलंस, मी पण आता तुझं मेकअप करते, तुला सुंदर करते. त्या कुब्जेने चंदनाचा असलेला लेप कृष्ण भगवान परमात्म्याच्या सुंदर कपाळावरती थापला, गंध लावला देवाला. असं करता 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 देव धनुर्यागाच्या ठिकाणी गेले. धनुर्याग मंडपामध्येच दरवाजावरती कुवलया पीड नावाचा हत्ती स्वागता करता ठेवला होता. माहूत बसलेला हत्तीवरती आणि दारू बिरू पाजून असा मदमस्त असणारा तो हत्ती कृष्णाला मारण्याकरता दरवाजावरती होता. कृष्ण बलराम समोर गेल्याबरोबर त्या माहुताने हत्ती सोडला कृष्णावरती. हत्तीचे दोन दात उपडले, रक्त बंबाळ झालेला हत्ती, त्या हत्तीच्या तोंडामधून उडालेलं रक्त देवाच्या अंगावरती रक्ताने अभिषेक केला देवाचा. एक हात दात घेतला देवाने खांद्यावरती, एक दात घेतला बलरामाने खांद्यावरती आणि ते निघाले रक्ताने माखलेला तो देव एवढा सुंदर एवढा गोड दिसत होता. चालता चालता पुढे दोन असणारे मोठे मोठे योद्धे कृष्णाचं स्वागत करण्याकरता थांबले होते. मल्ल एक आहे चाणूर, एक आहे मुष्टिक. त्या मुष्टिका बरोबर युद्ध झालं बलराम दादाचं आणि चाणुरा बरोबर युद्ध झालं कृष्ण भगवान परमात्म्याचं. घनघोर युद्ध सुरू झालं. एकमेकाबरोबर मल्ल युद्ध करतात. भगवान परमात्म्याने मुष्टिकाला चाणुराला मुष्टिकाला धरलं. मुष्टिक बलराम दादा बरोबर, चाणूर कृष्ण भगवान परमात्म्या बरोबर युद्ध सुरू झालं. एवढी झटापट एवढी असणारी त्यांची कुस्ती रंगली. रंगता 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 देवाने त्या चाणुराला उचललं, आकाशामध्ये भिरकवलं, खाली आदळलं आणि एक बुक्की त्याच्या छातीवरती टाकली. त्याच ठिकाणी चाणुराला देवाने गतप्राण केलं. बोलो चाणूर मर्दन भगवान की. मुष्टिकाचा वध बलराम दादाने, चाणुराचा वध कृष्ण भगवान परमात्म्याने केला. कंस आणखीन घाबरायला लागला. अरे कुवलया पीड मारला, चाणूर मारला, मुष्टिक मारला, धनुर्भंग केला या कृष्णाने. घाबरला. स्वतः असणारा हातामध्ये असणारे शस्त्र घेऊन कृष्ण भगवान परमात्म्याकडे उडी मारली कंसाने. कंसाला कंस म्हणतोय हे गवळ्याचा लेकरा, अरे त्या चाणुराला आणि मुष्टिकाला मारलं तर स्वतःला मोठा समजतोस काय? खराच जर आईचं दूध पिलेलं असशील तर ये माझ्या बरोबर झटापट कर, माझ्या बरोबर तू लढ. देव म्हटले मामा त्याच्याकरता तर मी आलोय तुमचा समाचार घेण्याकरता. देव गेले कंसाच्या समोर. कंसाच्या समोर गेले. अरे आई वडिलाच्या लग्नापासून यांनी मला त्रास द्यायला सुरुवात केलेली आहे. माझ्या आई वडिलाला बंदिवासामध्ये टाकलं. हाच कंस, याचा आता शेवट करायचा वेळ जवळ आली. कृष्ण भगवान परमात्मा गेले. दोघांची झटापट. देवाने उचलला कंस, हातळला खाली आणि एक बुक्की कंसाच्या छातीवरती टाकली. नाका तोंडामधून रक्त निघलं. कंस गतप्राण झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. देवाने कंस मारला, कुवलया पीड मारला, चाणूर मारला, मुष्टिक मारला, धनुर्भंग केला. पृथ्वी मातेचं झालेलं दुःख, तिला दिलेलं आश्वासन देवाने आज पूर्ण केलं. पृथ्वी काळजी करू नको, तुझ्यावरती असलेल्या राक्षसाचा वध मी करेल. मारला कंस देवाने. कंसाच्या मथुरेच्या बंदिवासामध्ये असलेले आपले आई वडील, आई वडिलांची सुटका केली. कंसाचा वडील उग्रसेन महाराज, त्याचीही बंदिवासामधून सुटका, त्याला राज्यावरती बसवलं. आई वडिलाची सुटका केली. आईचं आणि मुलाचं 12 वर्षानंतर भेट झाली. जन्माला आला होता मथुरेमध्ये बंदिवासामध्ये श्रावण महिन्यामध्ये रात्रीच्या 12 वाजता. त्यावेळेला बघितलेला तो कृष्ण
देवकीने बघितला, वसुदेवाने बघितला, डोळ्यामधले अश्रू थांबत नाहीत, रडायला लागले दोघं. आई रडते आपली, 12 वर्षानंतर तिचं लेकरू तिच्या नजरेला पडलं होतं. तुम्ही विचार करा काय वाटलं असेल त्या आईला. मध्ये मध्ये कधीतरी तिच्या कानावरती यायच्या बातम्या, पुतना गेली, हे गेलं मारायला, ते गेलं मारायला. दुःख वाढत होतं. पण एवढ्या संकटामधून ते संकट दूर करून तिचा तो मुलगा खऱ्या आईला भेटायला आज आला होता. बंदिवासामध्ये भेट झाली वसुदेवाची देवकीची. देवकीने धरला जवळ तो कृष्ण. आपल्या मांडीवरती त्याचं डोकं ठेवलं, डोक्यावरून हात फिरवला आणि डोळ्यामधले अश्रू थांबत नाहीत. रडते ती देवकी. देवकी आपल्या असणाऱ्या 6 मुलं ज्या कंसाने मारले त्या मुलाची आठवण करून करून रडते. तुझ्या मामाने 6 मुलं मारली माझी. देव म्हटले काळजी करू नको माते, तुझे जे 6 मुलं मारले त्या 6ही मुलाचं मी दर्शन घडवतो, तुला आणून देतो परत तुझे मुलं. आई वडिलाची सुटका केली, भावाचे दर्शन घडवलं आपल्या आईला. कंसाचे वडील उग्रसेन महाराज गादीवरती बसवलं. देव एवढा निस्पृही आहे, एवढा अनासक्त आहे. राज्य मिळवलं कंसाला मारून. ठरवलं असतं तर मथुरेचा राजा झाला असता कृष्ण, पण त्याने ते राज्य घेतलं नाही स्वतःकडे. ज्याचं होतं कंसाचे वडील त्याला देऊन टाकलं. ही देवाची अनासक्त आहे. अडकला नाही तो, अनासक्त नव्हता. एवढा अनासक्त होता तो, आसक्त नव्हता, अनासक्त होता. राज्यावरती बसवलं आणि राज्यकारभार चालू लागला. ग्रंथकर्ते सांगतात की तो देव कंसाला मारल्यानंतर पुढे 12 वर्ष मथुरेमध्ये राहिला. मध्यंतरी वसुदेव आणि देवकीने सांदीपाणी ऋषीच्या आश्रमामध्ये शिकायला देवाला टाकलं. हा काळ मध्यंतरीच येतो मथुरेमध्ये. त्यानंतर कंसाच्या 2 पत्न्या विधवा झाल्या. कंस मेल्यानंतर त्यांचं नाव आस्ती आणि प्राप्ती, कंसाच्या बायका. विधवा झाल्या, कंसाला मारलं कृष्णाने. त्या गेल्या त्यांच्या बापाकडे रडत रडत. त्यांचा बाप होता जरासंध. त्या जरासंधाकडे गेल्या आणि जरासंधाला सांगितलं बाबा, त्या आमच्या भाच्याने कृष्णाने आम्हाला विधवा केले. राग आला, आपला जावाई मारला कृष्णाने. कृष्णाला मारण्याकरता 17 वेळेला स्वारी केली त्या जरासंधाने मथुरेवरती. अनेक राक्षस गोळा करायचा मथुरेमधले पृथ्वी तलावरती आणि मथुरेवरती स्वारी करायचा. 17 वेळेला देवाने त्याचा पराभव केला. 17 वेळेला. 18व्या वेळेला देवाला मारण्याकरता तो जरासंध काल यवनाला बरोबर घेऊन आला. देवाला माहिती झालं 18व्या वेळेला अनेक असणारे राक्षस बरोबर घेऊन येतोय जरासंध. देवाने काय केलं, रात्रीच्या वेळेला विश्वकर्म्याला बोलवलं. विश्वकर्मा म्हणजे देवांचा इंजिनियर, कॉन्ट्रॅक्टर, घर बांधणारा विश्वकर्मा. देवाने बोलवलं, सांगितलं जा पुढे गुजरात मध्ये समुद्रामध्ये सोन्याची नगरी बनवा मला राहण्याकरता. संपला काळ इतरला, तिकडे जायचंय मला आता. विश्वकर्म्याला बोलवलं, पाठवलं गुजरात मध्ये, द्वारकेमध्ये, समुद्रामध्ये सोन्याची सुंदर अशी द्वारका विश्वकर्म्याने बांधून टाकली देवाकरता. देवाने रात्रीच्याच वेळेला उग्रसेन महाराज आदी करून सगळ्या मथुरेतल्या लोकांना सांगितलं की उद्या जरासंध मथुरेमध्ये आक्रमण करण्याकरता येणार आहे, तुम्ही इथं कुणी राहू नका. काल यवनाला बरोबर घेऊन येणार आहे तो 18व्या वेळेला. देवाने रात्रीच्याच वेळेला मथुरेमधले सगळी लोक द्वारकेमध्ये पाठवले. सगळे यादव लोक, यादव 56 कोटी यादव पाठवले. आणि ते वाट बघत होते जरासंधाची काल यवनाची. नगराच्या बाजूने असलेली सगळी तटबंदी 2 द्वार, एका दरवाजावरती थांबले कृष्ण आणि एका दरवाजावरती थांबले बलराम दादा. हातामध्ये खड्ग घेऊन दोघं थांबलेले. जरासंध काल यवनाने आक्रमण केलं मथुरेवरती आणि आक्रमण केलं. घनघोर युद्ध त्यांचं सुरू झालं. युद्धामध्ये योग्य वेळ बघून देवाने युद्धामधून पळ काढला. पळायला लागला देव. पळणारा देव रण सोडून पळायला लागला म्हणून त्या दिवशी देवाला एक नाव प्राप्त झालं, रणछोड दास. हे देवाचं नाव त्या दिवशी देवाला मिळालं. रण सोडून देव पळायला लागले. काल येऊन त्याच्या पाठीमागं पळाला आणि सांगितलं, ए पळपुट्या, कुठं पळतोस रण सोडून?
लढ लढ माझ्या बरोबर. दोघं पळायला लागले. पुढे कृष्ण भगवान परमात्मा, पाठीमागे काल येऊन लागला, त्याच्या पाठीमागे जरासंध. दोघं पुढे पळत होते. पळता 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 देव एका गुहेमध्ये शिरले. गुहेमध्ये शिरले. पाठीमाग काल यवन. त्या काल यवनाचं मरण त्या गुहेमध्ये होतं. ते कृष्णाच्या हाताने मरणारा नव्हता. तर तिथे एक राजा झोपला होता, त्याचं नाव मुचकुंद नावाचा राजा. त्या राजाच्या हातून काल यवनाचं मरण मृत्यू होता. देव गेले. त्या मुचकुंद राजाच्या अंगावरती आपला पिवळा पितांबर शेला अंगावरती झोपलेल्या मुचकुंदाच्या अंगावरती पांघरला. दडून बसले देव गुफेमध्ये. त्या मुचकुंदाला वरदान असं होतं देवाने दिलेलं की देवाच्या बाजूने लढला होता एक वेळेला तो. आणि लढून लढून एवढा थकला होता. तो म्हटला देवा मला काहीच नको, फक्त मला झोपायची इच्छा आहे. झोप लय प्यारी म्हटले, मला झोपायची इच्छा. देव म्हटले झोप या गुहेत. तो म्हटला फक्त एक काळजी घ्या, मला झोपेतून कुणी उठवू नये. देवाने त्याला वरदान दिलं होतं की जो कोणी मनुष्य तुला झोपेतून उठविल आणि तू त्याच्याकडे बघितल्याबरोबर तो मनुष्य जळून खाक होईल, मरण पावेल. तो मुचकुंद त्या गुफेमध्ये झोपलेला. देव लपून बसले. आपला सेला मुचकुंदावरती पांघरला. ते काल येऊन बिचार पळत पळत आलं, गुहेमध्ये शिरलं. देवाचा सेला बघितला. त्याला वाटलं हेच झोपलं इथं कृष्ण. शेला बघितला, उघडून बघावं ना. त्याने काय केलं, एक लात मारली त्या मुचकुंदाला कृष्ण म्हणून. त्याने सांगितलं पळून आलास आणि इथं झोपलास काय. लात मारली. कुणी आपल्याला लात मारली, कुणी आपली झोप मोडली. म्हणून त्या मुचकुंदाने शेला बाहेर केला आणि बघितलं त्याच्याकडे बघितल्याबरोबर त्याच ठिकाणी काल येऊन भस्म झाला, मरण पावला. देव आले. मुचकुंदाला सांगितलं मुचकुंदा तुझ्या हाताने याचं मरण होतं म्हणून तुझी झोप मोडावी लागले. माफ कर, एक काम कर, परत झोप. आता परत तुला कुणी इथं डिस्टर्ब करण्याकरता येणार नाही, त्रास देण्याकरता. देव गुफेमधून बाहेर आले. बलराम दादा आणि देव प्रवर्षण नावाच्या पर्वतावरती ते दोघं पळत पळत गेले. पाठीमागून येणारा जरासंध कंसाचा सासरा, त्याने त्या पर्वताला आग लावली. त्याला वाटलं मरण पावतील. देवाने पर्वतावरून समुद्रामध्ये उडी मारली. समुद्र मार्गे द्वारकेमध्ये आले आणि आता देव द्वारकेमध्ये राहायला लागले. कंस मारला. जरासंधाचा उद्या विचार येतो. जरासंधाचा वध, पांडवाला त्या ठिकाणी राजसू यज्ञ करण्याच्या निमित्ताने जरासंधाचा वध भीमाच्या हाताने देवाला करायचा. तो कथा प्रसंग उद्या आपल्याला बघायचा. देव द्वारकेमध्ये आले आणि द्वारकेमध्ये देवाचं सगळ्या असणाऱ्या यादव लोकांनी स्वागत केलं. देव आले. स्वागत समारंभ झाला. देव 11 वर्ष 52 दिवस राहिले गोकुळात, 12 वर्ष राहिले मथुरेत. आता इथून पुढचा काल द्वारकेमध्ये देव राहणार. स्वागत समारंभ झाला. अनेक दिवस द्वारकेमध्ये आनंदामध्ये देव राहिले. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये देवाचे मोठे भाऊ बलराम दादा, त्या बलराम दादाचा विवाह अनर्थ देशाचा राजा रैवत, त्या रेवताची एकुलती एक मुलगी असणारी रेवती, त्या रेवती बरोबर बलराम दादाचा विवाह झाला. मोठ्या भावाचं लग्न झालं. कृष्ण म्हटलं आता माझ्या लग्नाचा काय कुणीच विषय काढीना. देव म्हणतो दादाचं तर लग्न झालं, याला गडबड झाली लग्न करायची. मोठ्या भावा झालं की बारक्या भावाला वाटतं आपलं भाव वाजून निघावं. देव म्हटला पण आता मोठ्या दादाच्या लग्नाचा विचार, घरच्या लोकांनी मुलगी बघितली, लग्न त्याचं झालं, माझ्या लग्नाची गडबड मलाच करावी लागेल. देवाने विचार केला माझं लग्न मलाच करावं लागेल. देव अवताराला येण्याच्या अगोदर लक्ष्मीला देवाने सांगितलं होतं कुठे जा, महाराष्ट्रात. कुठे? विदर्भात. कोणत्या जिल्ह्यात? अमरावतीमध्ये. अमरावतीमध्ये कौंडण्यपूर. त्या कौंडण्यपुराला देवाची लक्ष्मी रुक्मिणी या नावाने भीमक राजाच्या घरी जन्माला आली. आता शुकदेवजी परीक्षिती राजाला गोड विचार मांडतात देवाच्या पहिल्या लग्नाचा. तसे देवाचे लग्न झाले 16,108, पण पहिलं लग्न झालं देवाचं ते महाराष्ट्राच्या कन्येबरोबर. महाराष्ट्राच्या. देव गुजरातचा, जन्माला आला युपी मध्ये, उत्तर प्रदेश मध्ये, राहिला गुजरात मध्ये, लग्न केलं महाराष्ट्राच्या पुरी बरोबर, त्याने रुक्मिणी बरोबर. म्हणून बघा तुम्ही गोड विचार मांडतो, लक्ष देऊ नये का. आपल्या महाराष्ट्राचे भाग प्रामुख्याने 4 पडतात.
महाराष्ट्राचे किती भाग आहेत? आपण कोणत्या भागात राहतो? आपला कोणता भाग आहे हा? अरे बोला ना, का झोपले सगळे? कोणता भाग आहे हा? मराठवाडा भाग आहे. मराठवाड्यामध्ये किती जिल्हे येतात? किती जिल्हे आहेत मराठवाड्यात? 8 आहेत का? किती जिल्हे आहेत? मोपो आपण औरंगाबाद, बीड, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, हिंगोली. बरोबर ना? झाले ना? का राहिला कोणता? बरोबर झाले. एक राहिला का? कोणता? जालना राहिला. जालना. हा, सगळे झाले. आता एवढे सगळे जिल्हे मराठवाड्यामध्ये येतात. 4 भाग आहेत महाराष्ट्राचे मुख्य: मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकण. 4ही भागाची विशेषता आहे. मराठवाड्याच्या भूमीमध्ये चांगले संत लोक जन्माला येतात, हरिभक्त. या मराठवाड्याने मोठे मोठे संत महाराष्ट्राला दिले, हे मराठवाड्याचं विशेषण आहे. पश्चिम महाराष्ट्राचं विशेषण आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगले नेते जन्माला येतात. देश पातळीवरती महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे प्रायः नेते पश्चिम महाराष्ट्रामध्ये जन्माला आले. आजही तीच परिस्थिती आहे. कोकणामध्ये चांगले कवी लोक जन्माला येतात. कवी लोक. कोकणाचं निसर्ग सौंदर्य सुंदर असल्यामुळे स्वाभाविक तिथे कवी लोक जन्माला येतात. आणि विदर्भामध्ये चांगले काय जन्माला येतात? तर विदर्भामध्ये चांगल्या मुली जन्माला येतात. विदर्भामध्ये कोणत्या कोणत्या मुली जन्माला आल्या चांगल्या? तर विदर्भामध्ये एक मुलगी जन्माला आली की त्या मुलीने या सबंध महाराष्ट्राला नव्हे तर हिंदुस्थानाला स्वराज्य संस्थापक करणारा राजा ज्या मुलीने दिला, ती मुलगी विदर्भामध्ये जन्माला आली. तिचं नाव जिजाबाई. जिजाबाई साहेब कुठे जन्माला आल्या? सिंदखेड नावाचं गाव. कुठे येतं ते? विदर्भामध्ये. विदर्भामध्ये आई जिजासाहेब जन्माला आल्या. विदर्भाने चांगल्या मुली दिल्या जगाला. राजा हरिश्चंद्र, त्या हरिश्चंद्राची आई विदर्भाची होती. तसं रुक्मिणी माता विदर्भामध्ये जन्माला आली. विदर्भाने जगाला चांगल्या मुली जन्माला घातल्या, मुली दिल्या. तीच आमची लक्ष्मी रुक्मिणी या नावाने विदर्भामध्ये कौंडण्यपुराला जन्माला आली. एक वेळेला संताच्या मुखामधून ती असणारी रुक्मिणी उपवर झाल्यानंतर तिचे वडील भीमक, त्यांना 4 मुलं आणि एकुलते एक रुक्मिणी त्यांची मुलगी. त्या भीमकाला मनामध्ये चिंता वाटायला लागली. एवढी गोड, एवढी सुंदर, एवढी रूपवान, एवढी गुणवान माझी मुलगी आता मी कुणाला द्यावी? मुलगी उपवर झाल्यानंतर बापाला काळजी लागून राहते मुलीच्या लग्नाची. माझी मुलगी चांगल्या योग्य वर तिला मिळावा, चांगला मुलगा सुसंस्कारित असावा, निर्व्यसनी असावा, माझ्या मुलीला चांगलं सांभाळणारा तो असावा. प्रत्येक मुलीच्या बापाला वाटतं. काळजी लागून राहिली भीमकाला, कुणाला द्यावी, कुणाला द्यावी, कुणाला द्यावी. काही विद्वानाच्या मध्ये नारदाचं तिथं आगमन झालं, काही विद्वानाच्या मध्ये संत शब्द आला. त्या संताच्या मुखामधून भीमकाने सांगितलं कुणाला द्यावी? तर संतांनी सांगितलं तुम्ही काळजीच करू नका, द्वारकेचा राजा युवराज कृष्ण भगवान परमात्मा, त्या कृष्णाच्या रूपाचं वर्णन करून सांगितलं, त्याच्या संपत्तीचं वर्णन, त्याच्या गुणाचं वर्णन, सगळं वर्णन भीमकाला ऐकवलं. भीमकाला आनंद वाटला. मुलगी द्यायची तर कृष्णालाच द्यायची. हे वर्णन ऐकताना ती रुक्मिणी दरवाजाच्या पाठीमागून हे सगळं ऐकत होती. तिने आपल्या होणारा नवरा त्याचे सगळे गुण ऐकले आणि मनोमन कृष्णाला पती रूपाने तिने वरलं. ठरवलं लग्न करेल, कृष्णा बरोबरच करेल. पण त्या दोघांना माहितच नव्हतं, त्या रुक्मिणीचा सगळ्यात मोठा भाऊ रुक्मी त्याचं नाव, त्या रुक्मीचा असणारा मित्र शिशुपाळ, त्या रुक्मीने त्याचा मित्र शिशुपाळ, त्या शिशुपाळा बरोबर रुक्मिणीला न सांगता, भीमकाला न सांगता लग्न ठरवून आला. तो रात्री आल्याबरोबर भीमकाने सांगितलं आपली रुक्मिणी कृष्णाला द्यायची. रुक्मी म्हणला नाही द्यायची, माझी बहीण त्या पळपुट्या पळणाऱ्या पळून जाणाऱ्या कृष्णाला द्यायची नाही, त्या चोराला तर द्यायचीच नाही. त्याचं कुळ कोणतं, त्याचं गोत्र कोणतं, त्याचा बाप कोणता हे पण माहित नाही. तो नेमका नंदाचा का वसुदेवाचा याच्यावरती मोठा वाद आहे. त्याला द्यायची नाही माझी बहीण, एवढी माझी सुंदर बहीण पळून जाणाऱ्या कृष्णाला द्यायची नाही. मग
माझा मित्र शिशुपाळ त्याला द्यायची. संकट आलं पुढे रुक्मिणीच्या. रुक्मिणीने मनामध्ये वरला होता पती कृष्ण आणि भावाने ठरवलं लग्न शिशुपाळा बरोबर. पण आता मोठ्या भावाच्या पुढे तिचं काहीच चालना, बापाचं चालना तर तिचं काय चालणार. नाविलाज झाला रुक्मिणीचा. रुक्मिणी मनामध्ये प्रार्थना करते देवाची की देवा मी तुम्हाला पती रूपाने वरलंय, आता तुम्हीच यावं माझं पाणी ग्रहण करावं. पण ते एकतर्फी प्रेम होतं रुक्मिणीचं. त्या बिचाराला माहितीच नव्हतं कृष्णाला की रुक्मिणीची इच्छा माझ्या बरोबर लग्न करण्याची. त्याला माहिती झालं पाहिजे, निरोप पाठवला पाहिजे कृष्णापर्यंत. सुदेव नावाचे ब्राह्मण रुक्मिणीच्या महलामध्ये होते. सुदेवांना बोलवलं आणि 8 श्लोकामध्ये रुक्मिणीने पत्र लिहिलं सुदेवांना. प्रेमपत्र. मराठीमध्ये जर सांगायचं झालं तर लव्ह लेटर. मराठीमध्ये जगातलं पहिलं बरं का ते कृष्णाकरता रुक्मिणीने लिहिलेलं. संस्कृत मध्ये श्लोक लिहिले रुक्मिणीने. त्या देवाच्या रूपाचं वर्णन केलं. तुम्ही किती रूपवान आहात, तुम्ही किती पराक्रमी आहात वर्णन केलं कृष्णाचं. आणि सरते शेवटी सांगितलं मी तुमची दासी आहे, मनोमन मी तुम्हाला पती रूपाने वरले. पण इथे घोटाळा असा झाला, मोठा माझा भाऊ त्याने मला न विचारता शिशुपाळा बरोबर लग्न ठरवलंय. त्या शिशुपाळा बरोबर लग्न करण्याची माझी इच्छा नाही. तुम्ही यावं, माझं पाणी ग्रहण करावं, मला पत्नी रूपाने तुम्ही स्वीकार करावा माझा. लिहिलं कुठे यायचं, कुठे भेटायचं, काय काय बरोबर घ्यायचं, कुठे पळून जायचं, सगळं लिहिलं रुक्मिणीने. पाठवलं पत्र. पण ते एवढं विकृत नव्हतं बरं का. आजकालच्या माणसासारखं विकृत नव्हतं ते काय सैराट जोडपं नव्हतं. ते देव होता, देव. आणि ती रुक्मिणी लक्ष्मीची अवतार होती, लक्ष्मीची. सगळं लिहिलं. आमच्याकडे नववधू अंबिकेच्या असणाऱ्या मंदिरामध्ये लग्नाच्या दिवशी तिची पूजा करण्याकरता जाते. देवा तुम्ही तिथे यावं, मला उचलावं, मला पळून न्यावं, पण मला इथं राहू नका. जर तुम्ही नाही आलात तर मी शिशुपाळाची होणार नाही. मी माझा देह अग्नीमध्ये समर्पित करील, आत्महत्या करील. लिहिलं रुक्मिणीने. सुदैवाच्या हातामध्ये दिलं आणि गेले सुदैव. तिथं रुक्मिणीच्या मुखामध्ये 2 वाक्य टाकले विद्वान लोकांनी. शहाणी लोक नीट ऐका. विद्वान लोकांनी फार सुंदर प्रसंग हा हाताळलाय. रुक्मिणी म्हणते जर शिशुपाळ नवरा असेल तर रुक्मिणी म्हणते ऐका, शिशुपाळ नवरा नवरी मी, श्रीकृष्ण नवरा नवरी मी. शब्द तेच आहे. काय म्हणते रुक्मिणी? श्रीकृष्ण नवरा नवरी मी आणि शिशुपाळ नवरा नवरी मी. शब्द तेच आहे, त्याची फोड. न वरी, वरणे त्याला माळ घातले, नाही त्याला मी वरणार नाही. जर शिशुपाळ असेल तर त्याला मी वरणार नाही आणि कृष्ण असेल तर त्याची नवरी मी. तिच्या मुखातले हे वाक्य ठरलं. सुदेव ब्राह्मण गेले द्वारकेमध्ये. आल्याबरोबर कृष्णाने स्वागत केलं, बसवलं आपल्या आसनाच्या बाजूला. सुदैवाने सांगितलं पत्र आले तुमच्या नावाने. देव म्हटले पत्र मला वाचायला देऊ नका, तुम्हीच वाचून दाखवा. त्या ब्राह्मणाने पत्र वाचून दाखवलं कृष्णाला. रुक्मिणीने संस्कृत श्लोकामध्ये देवाचं केलेलं वर्णन. आनंद वाटला. देव म्हटले मला पण वाटत होतं तिकडे यावं, रुक्मिणीचं वर्ण हरण करावं, पण जोपर्यंत रुक्मिणीचा निरोप येत नाही तोपर्यंत मी जाणार नव्हतो. कार्यकर्त्यांना विनंती, रुक्मिणीने आपला कृष्ण सजवा, वेळ जवळ आली लग्नाची. सजवलेत ना? हा. महिलांना विनंती, लग्नाचा प्रसंग समोरून येणार आहेत नवरदेव नवरी, आपल्याला फक्त त्यांना जागा द्यायची येताना. नंतर कृष्ण भगवान परमात्म्याने सांगितलं मी रुक्मिणीला वरण्याकरता जाणार आहे. आनंद वाटला. ब्राह्मणाला बरोबर घेतलं. 4 शुभ्र घोडे जुंपलेला रथ देवाने सज्ज केला. रथामध्ये भगवान परमात्म्याने ब्राह्मणाला पाठीमागे बसवलं, स्वतः पुढे रथ हाकण्याकरता बसले. जाताना बलराम दादा आडवे आले. अरे कुठे चालला? बलराम दादाला सांगितलं अरे चाललोय मी रुक्मिणीला आणण्याकरता. बलराम दादा म्हटले जा तू पुढे, पाठीमागे असलेलं यादवाचं सैन्य मी बरोबर घेऊन येतो. आपली नवरी आपल्याला घेऊन यायची, अडचण आली सैन्य कामाला येईल. वाऱ्याच्या वेगाने देवाने तो रथ आपल्या महाराष्ट्रामध्ये कौंडण्यपुराला आणला. इथे मोठे मोठे योद्धे त्या ठिकाणी देवाला अडवण्याकरता होते उपस्थित.
रुक्मिणी माता पूजेचं ताट बरोबर घेऊन आपल्या सख्या बरोबर अंबिकेच्या देवळामध्ये दर्शन करण्याकरता आली. पहिली प्रदक्षिणा घातली, मनामध्ये विचार येईल का नाही, येईल का नाही, येईल का नाही तो कृष्ण. दुसरी प्रदक्षिणा पूर्ण झाली आणि अंबिकेला प्रार्थना करते, नवस करते, हे अंबिके मी तुला नवस करते, म्हणून तुला शरण आहे माझा तो असणारा पती कृष्ण भगवान परमात्मा, त्याला लवकर पाठवून दे इकडे. येत असताना त्याच्या वाटेमध्ये कसल्याही पद्धतीचे संकट येऊ देऊ नको तू. इकडे मोठे मोठे योद्धे कृष्णाला अडवण्याकरता तयार होते. रुक्मी होता, त्याचा अफाट सैन्य होतं. शिशुपाळ होता, शिशुपाळाला हळद लागलेली होती, त्याच्याबरोबर लग्न ठरलेलं होतं. तिसरी प्रदक्षिणा पूर्ण करण्याच्या आत सुदेव ब्राह्मण दिसला रुक्मिणीला. रुक्मिणीला वाटलं हा एकटाच आलाय. रुक्मिणीने बघितलं सुदेवाकडे, सुदेवाच्या चेहऱ्यावरचं हास्य बघितलं. सुदेव म्हणतात मनोमन खुणावून, रुक्मिणी पोरी काळजी करू नको, तुला नेण्याकरता तुझा पती वेसीवरती येऊन थांबलाय, काळजीच करू नको, योग्य वेळेला तो येईल, तुला घेऊन जाईल. तिसरी प्रदक्षिणा पूर्ण होण्याच्या आतमध्ये भगवान परमात्म्याने वाऱ्याच्या वेगामध्ये रथ आणला, तिथे थांबवला. प्रदक्षिणा घालणारी रुक्मिणी गेले जवळ, रुक्मिणीचा हात धरला आणि रुक्मिणीला सांगितलं, ए रुक्मिणी आता तू द्वारकेची राणी होणार आहेस, घाबरू नको, चल माझ्या बरोबर. बसवलं रुक्मिणीला रथामध्ये आणि भगवान परमात्मा वाऱ्याच्या वेगाने रथ हाकायला लागले. वाऱ्याच्या वेगाने रथ अफाट असणारं रुक्मीचं सैन्य पाठीमागून लागलं. शिशुपाळ लागला. घनघोर युद्ध सुरू झालं. त्याच वेळेला बलराम दादा आणि यादवीय सैन्य, त्या सैन्याबरोबर दोघांचे दोन हात झाले. यादवीय सैन्याने शिशुपाळाच्या सैन्याचा पराभव केला, रुक्मीच्या सैन्याचा पराभव केला. एकटा असणारा रुक्मिणीचा भाऊ रुक्मी पाठीमागे पळायला लागला रथ घेऊन. देवाने रथ अडवला त्याचा, मारणार त्या रुक्मीला. त्याच वेळेला रुक्मिणी मातेने पाय धरले देवाचे, सांगितलं देवा तुमचा मेहुणा आहे, त्याला मारू नका, कान पिळायला लागल ना कोणतरी लग्नामध्ये, त्याला मारू नका. रुक्मिणीने प्रार्थना केली आपला भाऊ वाचावा म्हणून. देवाने त्याला अभय दिलं, पण त्याचा अपमान केला, त्याचं मुंडन केलं. तो परत गेलाच नाही त्याच्या राज्यामध्ये, तिथेच थांबला. इकडे भगवान परमात्म्याने रुक्मिणीला बरोबर घेऊन द्वारकेमध्ये आले. आता द्वारकेमध्ये तिथं स्वागत होणार. देवाचा थाटा माटा मध्ये कदंब तीर्थ नावाचं तीर्थक्षेत्र, त्या ठिकाणी यादवाच्या उपस्थितीमध्ये रुक्मिणीचं लग्न, रुक्मिणीचं स्वयंवर त्या ठिकाणी साजरं होणार आहे. आपल्यालाही इथं साजरं करायचंय. नवरदेव नवरी मंडपामध्ये गाडीमध्ये आलेले आहेत. सगळ्यांनी त्यांचं स्वागत करूया आपण. स्वागतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा, जय हो बाबा. स्वागतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा, स्वागतम सुस्वागतम शरणगतम कृष्णा, स्वागतम सुस्वागतम शरणगतम कृष्णा, स्वागतम सुस्वागतम. गुरुजी गुरुजी आपा आहे, आपा स्वागतम सुस्वागतम शरणगतम कृष्णा. सगळ्यांनी विनंती, सगळ्यांनी टाळी वाजवून स्वागत करायचं देवाचं. आपले ब्राह्मण देवता आपा इथं आहेत. ब्राह्मणाच्या आणि सगळ्याच्या साक्षीने इथे आपल्याला लग्न विवाह सोहळा देवाचा पार पाडायचा. सर्व पाहुणे मंडळांना विनंती, आपण खाली बसून घ्यायचं आहे. खंड महाराज यांना विनंती आहे, आपण वधूवरांचं स्वागत करायचं आहे. सजा तो घर गुलशन सा, सजा तो घर को
मोबाइल वाले बाजूला करा। मेरे घनश्याम आए हैं। वाह वाह वाह, ताड़ी ताड़ी वाजवा, स्वागत करा देव येते देव आए मेरे सरकार लगे कुटिया भी दुल्हन सी, लगे कुटिया भी दुल्हन सी, मेरे घनश्याम आए हैं। सजा दो घर को गुलशन सा, सजा दो घर को मेरे सरकार आए हैं। बाकीचे लोक टाळी टाळी वाजवून स्वागत करा। महिला मंडळांना विनंती, जय हो। इनके चरणों कर बहाकर प्रेम की गंगा बखारो, इनकी चरणों को बहाकर प्रेम की गंगा बहाकर प्रेम की गंगा बिछा दो अपनी पलकों को बिछा वरिष्ठं सर्वकल्याणमूर्तं परदकमलास्तं मोदकेन व्याललम्बोदरेण मम हृदये निवासं कुर्यात् सदा मंगलम सावधान। खाली टाकायचं, वर टाकायचं। कस्तुरी तिलकम ललाट पटले, वक्षस्थले कौस्तुभम्, नासाग्रे वरमौक्तिकं करतले, वेणुकरे कंकणं, सर्वांगे हरिचन्दनं सुललितं, कंठे च मुक्तावली, गोपस्त्री परिवेष्टितो विजयते, गोपाल चूड़ामणि। वधूवर्यो शुभं भवतु, शुभ लग्न सावधान। सावधान शुभ मंगल सावधान, सावधान शुभ मंगल सावधान। सौभाग्याची तू तर राणी, रुक्मिणी भाग्यवती, श्री कृष्ण हे आले मंडपी, श्री श्याम हे आले मंडपी, तुझ करण्या सौभाग्यवती, मिलन प्रसंगी दोन फुलांचे, मिलन प्रसंगी दोन फुलांचे, आले आपस बांधव सृजन हो, शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान। गहिवरला मुकाहुंद का, गहिवरला मुकाहुंद का, दातुन ये तो बूर लाडकी लेख चालली दूर लाडकी लेक चालली, दूर लाडकी लेक चालली दूर। कन्याधन पर क्या साथी, कन्याधन है पर क्या
मुलीचा गहिवरला 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 मुका हुंदका दाटून तूर लाडकी लेक चालली दूर लाडकी लेक चालली दूर लाडकी लेक चालली दूर राजा मग रुक्मिणी नयने देखो चिंता करे ही कन्या सगुणावरा नृपवरा कवनासिम्या तेजे आता एक विचार श्री कृष्ण नवरा त्यासी समर्पू म्हणे रुक्मी पुत्र वडील त्यासी पुसणे पुरिया सदा मंगल वधूवरी शुभम भवतु सावधान आता सावधान समयो सदा समे पल्यासे वागवादान करा बलार्थ घटिका संपूर्णाले असे भावेशात गुरुचे पदांबुलधरा चेते स्मरा सादरे द्विपाक्षे कुलदैवता वधुवरा कुर्यात सदा मंगलम सावधा श्रीकृष्ण भगवान आणि रुक्मिणी आई साहेबांचा विवाह सोहळा हार घाला हार त्यांना एक आपल्या सर्वांच्या अक्षतारूपी आशीर्वादाने संपन्न झालेला आहे. सर्व पाहुणे मंडळींना नम्र विनंती आहे, कृपया आपण सर्वांनी सुरुची भोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय कुणी जाऊ नये. त्या दोन सर्व खुर्च्या वरी पाहुणे आणा. मंडळींना नम्र विनंती आहे. त्या खुर्च्या वरी आणा. स्टेज वरती नवरदेव नवरीला घेऊन या. इथं खुर्च्या वरी ठेवा. कृपया संयोजकांना विनंती हार आहे, घातले दोन का? खुर्च्या हार घाला दोन घाला खुर्च्या घाला पुढे द्यायच्या, घाला. पुढे द्या. टाळी वाजवा या पंढरपुरात काय वाजत गात या हिप्पर गावात काय वाजत गात लगीन देवाच लागत सोन्याच्या पाशिंग लगीन देवाच लागत राजा भीमकाची होती रुक्मिणी उपवरा राजा भीमकाची होती रुक्मिणी उपवरा पत्रिका दिली देशो देशावरा होनी पत्रिका दिली शुभनावर दिली देशो देशावरा टाळ मृदंग किती हर्षान वाजत मती शिंपडी वाजत सोन्याचं बासिंग लगीन देवाच लागत सोन्याचं बासिंग लगीन देवाच लागत सोन्याचं बासिंग लगीन देवाच लागत सोन्याच्या पाशिंग लगीन देवाच लागत हे पुढचे पोरं नाचा देवाचं लग्न झालंय. वा वा सगळे महिला मंडळ तुम्ही तुमच्या जागेवर त्यांना सहकार्य करा. लगीन देवाचं लागत टाळी टाळी वाजते हो.
लाख साजती सोन्याचं बासिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बासिंग लगीन देवाचं लागत तो भीमका माझं लेकीच हाय नात लेकीच हाय नात सोन्याचं 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 बासिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बासिंग लगीन देवाचं लागत या पंढरपुरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत सोन्याचं बासिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बासिंग लगीन देवाचं लागत महिला महिला यामध्ये काय काय खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली नवरी 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 नटली कालबाई सुपारी फुटली 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 खंडेरायाच्या लग्नाला हो आजवर हळदी कोण कोण आजवर हळदी कोण कोण आजवर हळदी कोण कोण संगीत सरस्वती घेऊन आले गणपती गजानन आले गणपती गजानन आले गणपती गजानन त्या साखर पुण्याला आले बाई साखरी वाटली त्या साखर वाटली नवरी 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 नटली कालबाई सुपारी फुटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली नवरी नटली दक्षिण गावात
वाजत गाजत काय वाजत गाजत सोन्याचं बासिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बासिंग लगीन देवाचं लागत यही परगा गावात काय वाजत गाजत काय वाजत गाजत सोन्याचं बासिंग लगीन देवाचं लागत 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 लगीन देवाचं लागत लगीन देवाचं लागत सर्वांना विनंती आपण